तर मित्रांनो, मी शिवम देशमुख. बघा, माझी तयारी झाली आहे. आज आपण एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देणार आहे. म्हणजे एक असं पुरातन मंदिर आहे जे आत्ताच आढळून आलं आहे काही दिवसापूर्वी. मी सध्या नाव नाही सांगत, तिथे गेल्यावरच तुम्हाला नाव सांगेल. खूप जुनं मंदिर आहे म्हणते आणि ते आढळून आलं म्हणते. त्या गावामध्ये खूप सारे तीर्थ आहे, एक नदी आहे. ते गाव अमरावतीपासून 56 किलोमीटर दूर आहे. आणि आपल्यासोबत जुडणार आहे प्रथमेश स्टार पी ब्लॉगर. त्याच्यासोबत आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहे. आता पुढचे येणारे सर्व ब्लॉग प्रथमेश सोबतचे असेल. खूप धमाकेदार राहील, कॉमेडी राहील. काही चॅनलला तुम्ही जर फॉलो नसेल केला तर काय आताच फॉलो करून घ्या, कारण की नंतर तुम्ही शोधाल तर तुम्हाला चॅनल मिळणार नाही. चॅनलचं नाव थोडंसं मोठं असल्यामुळे भेटत नाही हे लवकर. तर काही स्पेशल ऑफर शिवम चॅनलचं नाव आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, फॉलो करून घ्या. खूप जबरदस्त ब्लॉग येणार आहे इंस्टाग्राम वगैरे पण. तर आपण ज्या मंदिरामध्ये भेट देणार आहे आता, खूप सही मंदिर आहे ते. आणि तिथे एक नरसिंह मंदिर पण आहे. असं म्हणते की भगवान नरसिंह जेव्हा ते हिरण्यकशिपूचा वध केला, त्यांचा राग तिथे शांत केला गेला होता. खूप जबरदस्त मंदिर आहे. गावाचं नाव तर तुम्हाला माहीतच झालं असेल की मी आता कुठे जाणार आहे. नसेल माहीत झालं तर मी सांगेलच लवकर. तर चॅनलला बनत राहा तुम्ही, कडक ब्लॉग येणार आहे आपला. नमस्कार मित्रांनो, मी शिवम देशमुख. मी सध्या चालू आहे देऊरवाडा या गावात. देऊरवाडा हे गाव म्हणजे देवांचा वाडा असं म्हटलं जाते. तर या गावाची खूपसे वैशिष्ट्य आहे. इथे 8 दिवसाला 18 तीर्थ आहे म्हणते. एक तीर्थ सापडलं नव्हतं, जे आता सापडलं आहे. हे माझ्या मागे नरसिंह भगवानचं जे मंदिर दिसत असेल तुम्हाला, बघा. तर या गावाची एक विशिष्ट म्हणजे मी जितकेही घरं पाहिले ना, तर एकही घर कौलाचं नाही आहे, कारण की कौलाचा जो आकार आहे तो नखांशी जोडला जाते. बघा, हे मंदिर आहे माझ्या मागे. हे भगवान नरसिंहाचं सुंदरसं मंदिर आहे गाईस, बघा. सही आहे. या बोर्डावर तुम्हाला माहिती मिळेल. आणि जे मंदिर आढळलं आहे प्राचीन, ते याच्या इकडे आहे. ते थोडंसं या बाजूने जावं लागते. तर आता मग मी मंदिर, हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. हा या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. अशा प्रकारचं मंदिर आहे. बोर्डावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. मी स्क्रीनवरती प्रोव्हाइड करेल या मंदिराचं. हे बघा, श्री नरसिंह मंदिर. आता आपण याच्या आत जाऊ, जरा असं पाहू. आता अशा प्रकारचं हे मंदिर आहे इकडे. अशा मस्त वाटतं एकदम इथे आल्यावर. तर हा प्रथमेश बघा, अशा प्रकारचं मंदिर आहे. ते असे दीपमाळासारखं आहे. तिथे दीप तिथे लावू शकता तुम्ही. मी तुम्हाला वरून एक व्हिडिओ दाखवणार आहे समोर, दाखवायला आहे तुम्हाला. बघा, एकदम सही आहे. टिन्याच्या याच्यात आहे. हे गणपती तुम्हाला भेटेल. आणि इथे तुम्हाला कृष्ण पाहायला मिळेल मंदिराच्या त्या बाजूने. आता मी मंदिराच्या आत प्रवेश करतो. बघा, छान मंदिर आहे, एक नंबर आहे वाटतं भाई इथे आल्यावरती. बघा, बघा अशा प्रकारचं आहे हे मंदिर आतून. खूप मस्त आहे. आणि हे बघा तुम्ही, हे 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 नरसिंह भगवान आहेत. त्यांचा भगवान विष्णूचा हा चौथा अवतार होता. आणि हे भक्त प्रल्हाद आहे. हे भक्त प्रल्हाद. आणि इकडे त्यांच्या माता आहे, बघू शकता तुम्ही. हे कयाद माता होत्या. त्यांच्या आई होत्या या. म्हणजे आईमुळे विष्णूचा सर्वात मोठा भक्त घडला इतिहासात. तर म्हणजे खूप मनाला लागेल त्या आईला. तर अशा प्रकारचं मंदिर होतं. जोरात आहे. हे मंदिराबद्दलची माहिती सांगणार आहे. तर कसं आहे मंदिर आणि किती वर्षाचं ना, काय इतिहास आहे मंदिराचा? याचा इतिहास म्हटलं म्हणजे बरेच वर्ष काळाचा आहे. कसं आता एवढी तर माहिती मी सांगू शकत नाही. जे आपल्याला माहित आहे ते सांगू शकतो, नाही काय. कसं आहे, ते आमचे आजोबा पंजोबा ते नाही सांगू शकत. काही पुरातन काळाचं आहे समजा. आणि हे जे मंदिराचे जे बांधकाम झालेलं आहे, हे पण कोणी बघितलं नाही.
का आमच्या समोर झालेलं बा, हे पुरातन काळातच बांधलेलं आहे. आणि आता फक्त याचं थोडंसं पुनर्वसन म्हणजे तुम्ही बस थोडस पुनर्वसन केलं आहे याचं. हा, म्हणजे याची जीर्णोद्धार केला. हा, जीर्णोद्धार. हा. तर हे किती वर्ष म्हणजे काय इतिहास म्हटलं जाते? इतिहास म्हटलं म्हणजे नृसिंह महाराज जे होते त्यांनी ज्यावेळेस भक्त प्रल्हाद ज्यावेळेस भक्त प्रल्हाद संकटामध्ये आले होते त्यावेळेस ते हिरण्यकश्यपूला ज्यावेळेस त्यांनी नखानी फाडलेलं होतं, वध केलेला होता, ते बरेच ठिकाणी काही ठिकाणी गेलेल्या नदीवर ते त्यांचे हात काही थंड होत नव्हते, नखात जे अंगार होती तर ते त्यांची अंगार काही कमी होत नव्हती. मग येता येता ते आमच्या देवरोळ्यामध्ये येऊन गेले, देवरोळा वस्तीमध्ये. तर देवरोळा वस्तीमध्ये आल्यावर ते आमची इथं त्रिवेणी संगम आहे व्यवस्थित नदीवर, तर तिथं त्यांनी हात धुतले होते. तर त्यांचे हात समजा त्याच्या नखातली जी वेदना होती ते कमी होऊन गेली. तर त्याच्यानंतर इथं हे स्थापना झाली म्हणजे त्याची. आता जवळपास म्हटलं म्हणजे भक्त प्रल्हाद हे विष्णूचे सर्वात मोठे. तर ते म्हटलं म्हणजे आता त्यांचा अवतार जो घेतलेला होता त्यानं हे कोण्या काळात घेतला होता हे तर मला माहित नाही, पूर्ण माहिती नाही. ते कोण्या युगात घेतलं होतं त्यावेळेस पासून तर मंदिर आहे. आणि या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे की या गावातील जेवढे घर आहेत ते सर्व याचे नाही आहे, म्हणजे कौलाचे नाही आहे. त्याच्याबद्दलची काय म्हणणं आहे? त्याच्याबद्दल म्हटलं म्हणजे असं ऐकण्यात आलं का ह्या ज्यांनी कौल घरावर टाकली असत ते कसं आहे नृसिंह महाराजची नख असल्या कारणानं त्या घराला कसं आहे कोणाला सुखशांती मिळत नव्हती. बिमारी म्हणा, आणखी काही संकट म्हणा, तर त्याच्यानंतर नृसिंह महाराजचं ते नख असल्या कारणानं कोणीही घरावर ते म्हणजे कौल टाकत नव्हते. काजळी सुद्धा तीच प्रथा आहे. हा, तिनं टाका, तुम्ही स्लाब टाका. आता याच्या पुरातन काळामध्ये लोक जुन्या काळामध्ये काय करत होते, ते गवताचे घर बांधत होते. आता ते बंद झाले, टिना आले, टिनानंतर आता स्लाब टाकून राहील. हे आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे. अच्छा. हा. आणि दादा तुमचं नाव? मी सोनार आहे, पुरुषोत्तम सोनार, देवराडा. हा. आणि अजून एक गोष्ट ऐकली की या गावाच्या चारही दिशेने 18 तीर्थ आहे. हो, आहे ना. अच्छा, त्याच्याबद्दलची काही माहिती मिळेल मला? माहिती आहे पण पुरेपूर मला माहिती नाही करतात. त्याचं कसं आहे पुस्तक आहे. हा, त्या पुस्तकामध्ये कसं ते माझ्याकडे नाही आहे ना, तीर्थ आहे आमच्याकडे, असं काही नाही. आणखी आता कसं एक तीर्थ निघाला आमच्याकडे, ते भानुतीर्थ. त्याच्याबद्दल काही माहिती? ते कसं भानुतीर्थ जे निघालं ते पुरातन काळातलंच आहे, पण ते कसं आहे मी डोळ्यानं पाहिलं नव्हतं का बा इथे मंदिर आहे म्हणून. आमच्या वडिलांना वगैरे काही जे 50 वर्षाच्या वरतं जे असेल त्यानं पाहिलेलं असं बऱ्याचशा लोकांनी, मी तर डोळ्यानं पाहिलं नाही. ज्यावेळेस ते पुरं वगैरे येत होते त्यावेळेस ते बुजून गेलेलं होतं. आता ते कसं काही लोकांना माहित होतं, त्यांनी सांगितलं इथं मंदिर आहे, नवीन पोराने ते खुलं केलं, त्याला दिसून पडलं. त्याच्यानं कसं आता युट्यूबवर वगैरे सर्वेकडे ते माहीत पडलं. हा, त्याच्यानं खूप गर्दी आहे दर्शनाची इथं. हा, धन्यवाद. बघा, हे दत्तात्रयाची एकमुखी मूर्ती आहे. तर इथे दोन्ही बाजूने स्तंभ आहे. हे काय दादा? कमंडल. इथे हे तुम्हाला कमंडल भेटेल. हे बघा, या हातामध्ये त्रिशूल आहे, या हातात शंख आहे, इकडे विष्णूचं चक्र आहे आणि इकडे डमरू पण आहे. तर असं आहे हे दत्तात्रयाचं एकमुखीचं ही जी मूर्ती आहे खूप छान आहे. याचं हे छोटंसं गाभार आहे मंदिराचं, खूप छान आहे. हा, तर एकदा तुम्हाला देऊरवाडाचं जे मंदिर होतं याचा मी व्हिडिओ लवकरच टाकेल. म्हणजे देऊरवाडा या गावामध्ये एंटर केल्यावर तुम्हाला मोठ्या याच्यात गुलाबी याच्यात हे मंदिर दिसून जाईल. आणि इथे स्थानिक लोक पण आहेत जे मंदिराच्या परिसरात राहतात. तुम्हाला माहिती पण सुद्धा सांगेल ते काय आहे मंदिराबद्दलचं. तर याचा संपूर्ण माहितीचा बोर्ड पण बाहेर लागून आहे आणि किंवा अजून काही पण आहे, तर तुम्ही संपर्क साधू शकता. हे गुगल मॅपवरून पण सुद्धा हे मंदिर अवेलेबल आहे गाईज. आणि खूप छान मंदिर आहे. इथे नरसिंह जे विष्णूचा जो चौथा अवतार होता, म्हणजे ते जेव्हा त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला होता त्यांचा क्रोध शांत नव्हता होत म्हणाले. आणि ते नख वगैरे होते ते जे हात त्यांनी इथे संगमामध्ये धुतले होते. त्याच्यानंतर त्यांचा शांत झाला होता, त्याच्यामुळे आहे. आणि देऊरवाडा हे गाव इतकं ऐतिहासिक प्राचीन गाव आहे की या गावामध्ये तुम्हाला 18 तीर्थ पाहायला मिळेल. तर बघू आपण किती कव्हर होते आपल्या चॅनल. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही.
तर नमस्कार गाईज, मी शिवम देशमुख देशमुख आता सध्या आलो आहे देऊरवाडा या गावात. देऊरवाडा म्हणजे अर्थात देवांचा हा वाडा असलेलं हे गाव आहे. या गावाची विशेषता अशी आहे की या गावामध्ये कोणत्याच घरावर तुम्हाला कौलं पाहायला मिळणार नाही. तर हे कारण ते जे नरसिंहांचे ते भगवान होते ते होते, त्यांच्या नखाचा आकार असलाय. मंदिर खूप मस्त आहे, एक नंबर वाटते. म्हणजे मंदिरात आल्यावर म्हणजे आत मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्यात गेल्यावर इतकं शांत वाटते ना, इतकं सांगू. आता तुम्हाला आता जे इथं जे जे तीर्थ मंदिर मंदिर आढळलेलं आहे, जे भानू तीर्थ म्हटलं जाते, तर हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे इथे तीर्थाचं, हे बघा इथे ते तीर्थ मंदिर आहे. आणि ते नरसिंहाचं जे मंदिर आहे हे बघा, इथे मेन मुख्य गाभारा आहे, तिथे प्रतिमेत बसून आणि तिकडनी एंट्री आहे अशी. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो, म्हणजे हे बघा, या गावातील कोणत्याच घरावर तुम्हाला कौलच पाहायला मिळणार नाही गाईस. फक्त टीनाचे असेल, पण आहे पण कौलाचे नाही आहे. कौलाचा हा आकार नकाशे मिळता जुळता असतो, म्हणून त्यामुळे गावात नाही. बघा तुम्ही, खूप छान मंदिर आहे.